सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी यांनी मानस बोलून दाखवला की शेतकऱ्यांना आपल्याला दिवसा वीज द्यायची आहे। त्यासोबत परवा आम्ही गडचिरोलीला गेलो असताना त्याही ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी आल्या की पैसे न भरल्यामुळे काही गावांचे वीज कनेक्शन्स स्ट्रीट लाईटचे हे बंद करण्यात आले आहेत। या संदर्भातच आज आम्ही बैठक घेतली। 2018 साली आपण एक मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना, कृषी वाहिनी योजना सुरू केली होती, ज्यामध्ये जे काही आपले ॲग्रिकल्चर फीडर आहेत हे फीडर डिस्ट्रीब्युटेड सोलरवर टाकायचे, जेणेकरून त्या ठिकाणी दिवसा आपल्याला शेतकऱ्यांना वीज देता येईल। त्या काळामध्ये साधारण 200 मेगावॅटचं काम आपण पूर्ण केलं होतं आणि काही काम हे प्रगतीपथावर होतं, पण नंतरच्या काळामध्ये त्याला थोडासा ब्रेक बसला होता। आज पुन्हा एकदा ही योजना आम्ही फास्ट ट्रॅकवर आणली आहे आणि यावर्षी म्हणजे पुढच्या एका वर्षामध्ये किमान 30% ॲग्रिकल्चर फीडर हे सौर ऊर्जेवर कसे आणता येतील, जेणेकरून शेतकऱ्यांना दिवसा वीज आपल्याला देता येईल, या संदर्भात आज आम्ही निर्णय केला आहे आणि त्याचं संपूर्ण आराखडा मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेकरता आम्ही पाठवतो। यासोबत अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना किंवा स्ट्रीट लाईट बिल न भरल्यामुळे त्या ठिकाणी बंद आहे आणि या बिलांवर व्याज, चक्रवाढ व्याज असं वाढत वाढत एकीकडे महावितरणची थकबाकी देखील मोठ्या प्रमाणात दिसते आहे आणि दुसरीकडे या गावांना देखील अडचणीचा सामना करावा लागतोय। आणि म्हणून या संदर्भात आता जुनी सगळी थकबाकी ही वन टाईम सेटलमेंटसारखी महावितरण आणि राज्य सरकारने या ठिकाणी त्याचा निर्णय करावा आणि मग राज्य सरकारने ती थकबाकी भरावी आणि प्रॉस्पेक्टिवली ग्रामपंचायतीने त्या संदर्भात जी काही राज्य सरकार मदत करेल त्या मदतीतून ही बिलं भरावी आणि सगळ्या योजना या तात्काळ सुरू कराव्यात। जिथे पथदिवे बंद असतील, जिथे पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद असतील, हे सगळं तात्काळ सुरू करावं, याही संदर्भातला एक निर्णय आज आपण त्या ठिकाणी घेतला आहे। यासोबत साधारणपणे 2019 पासनचे कृषी पंपाचे पेड पेंडिंग आपले आहेत आणि जवळजवळ 1.25 लाख शेतकऱ्यांनी कृषी पंपाकरता अर्ज केलेला आहे। त्या सगळ्यांना केंद्र सरकारची कुसुम योजना आणि राज्य सरकारची योजना याच्या अंतर्गत ज्या ज्या ठिकाणी फिजिबल आहे त्या त्या ठिकाणी या सगळ्या पेड पेंडिंगला आपण प्रयत्न करून पुढच्या 6 महिन्यामध्ये सोलर पंप्स देऊन आणि त्यांची डिमांड पूर्ण करावी, याही संदर्भातली योजना ही तयार करून मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्याचे निर्देश या ठिकाणी मी दिलेले आहेत। आणि यासोबत आपल्या ज्या उपसा सिंचन योजना आहेत, या उपसा सिंचन योजना त्या ठिकाणी आपल्याजवळ जमीनही आहे, जागाही आहे, त्यामुळे या उपसा सिंचन योजना सोलरवर कशा टाकता येतील आणि त्यातनं एकीकडे इलेक्ट्रिसिटीची बचत होईल, दुसरीकडे आज आपण खूप मोठ्या प्रमाणात त्यात सबसिडी देतो। 7 रुपयाला वीज पडते आणि आपण 1 रुपया 30 पैसे हे त्या ठिकाणी वसूल करतो आणि आपण जर सोलर वीज तयार केली तर ती 3 रुपये 20 पैशांनी आपल्याला पडेल, म्हणजे साधारणपणे 3.5 पावणे 4 रुपये किंवा 4 रुपयाची बचत आपल्याला त्यात करता येईल। तर त्याही संदर्भात त्या जागा आयडेंटिफाय करून, तशा योजना आयडेंटिफाय करून त्याही संदर्भातलं प्रपोजल जे आहे हे तयार करण्यास सांगण्यात आलेलं। सर, सर्वदूर आपण पाऊस पाहत आहोत, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान आहे, मृत्यूही अनेक ठिकाणी झालेल्या आहेत, सरकारच्या मदतीची यावेळेस गरज लागणार आहे, त्याबद्दलचा काय आहे? सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे त्या त्या ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत। जिथे दुर्दैवाने कोणी मृत्युमुखी पडलं असेल तिथे त्यांना NDRFच्या माध्यमातून तात्काळ मदत देण्याचं देखील या ठिकाणी निर्देश देण्यात आले आहेत। आणि याच्या व्यतिरिक्त
सातत्याने आढावा घेऊन त्या ठिकाणी आवश्यक त्या सोयी तयार करायच्या, याही संदर्भातले निर्देश दिले आहेत। आपण बघितलं असेल, गडचिरोलीला निर्देश देताना मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की लोकांची राहण्याची खाण्याची चांगली सोय करा, ठेवल्यासारखं ठेवू नका, आणि जिथे थोडाही धोका असेल तिथे ॲडव्हान्स जागा तयार करून ठेवा आणि ॲडव्हान्स इव्हॅक्युएशन करा, जेणेकरून प्रॉपर्टी आणि माणसं यांचं फार नुकसान होणार नाही। तर त्या दृष्टीने सगळे निर्देश दिलेले आहेत। दुसऱ्याच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू येत आहेत। खुद्द शिवसेनेने सुद्धा पाठिंबा जाहीरच केलेला आहे उघडपणे, याकडे कशा पद्धतीने? असं आहे की राष्ट्रपती पदाच्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांची उमेदवारी देशभरामध्ये स्वीकारली गेली आहे, आणि राष्ट्रपतीचं इलेक्शन हे काही पार्टी लाईनवर नसतं। राष्ट्रपतीच्या इलेक्शनला व्हीप देखील नसतो, राष्ट्रपती हे सगळ्यांचे असतात। ठीक आहे की कुठली तरी कोणीतरी त्यांना स्पॉन्सर करतात, तसं यांना NDAने स्पॉन्सर केलं आहे, पण नॉन NDA अनेक सरकारांनी किंवा अनेक पक्षांनी त्यांना समर्थन दिलं आहे। त्यामुळे शिवसेनेने समर्थन दिलं असेल तर त्याचा आम्हाला आनंद आहे। माझं तर मत असं आहे की साधारणतः श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्यासारख्या उमेदवाराची निवड ही त्या ठिकाणी बिनविरोध झाली असती तरी चांगलं झालं असतं, पण आता निवडणुका आहेत तर सर्वांनीच त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा द्यावा अशी आमची अपेक्षा। मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख ठरली की सगळ्यात पहिले तुम्हाला कळवून देऊ। देखिए, हमारे माननीय मुख्यमंत्री जी ने ये मंशा व्यक्त की थी कि आज किसानों को रात में जो बिजली मिलती है, रात में खेती किसानी करना आसान नहीं होता, उनको दिन में बिजली मिलनी चाहिए। इसलिए हमने एक मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना तैयार की है, जिसके तहत एग्रीकल्चर फीडर को सोलर पर लाने का काम हम कर रहे हैं, जिसके कारण महावितरण के पैसे भी बचेंगे और किसानों को दिन में बिजली मिलेगी। इसका एक पायलट प्रोजेक्ट हमने 2018-2019 में किया था, वो सक्सेसफुल हुआ था। अब उसको फास्ट ट्रैक करके अगले 1 साल में 30% हम लोग जो हमारे एग्री फीडर है उसको सोलार पर कैसे लाए, इसका प्रयास हम लोग कर रहे हैं। इसके साथ साथ जो लिफ्ट इरिगेशन हमारी स्कीम्स होती है उसको सोलार पर कैसे लाया जाए, इसका प्रयास हम लोग कर रहे हैं। साथ ही में जो ग्राम पंचायतें हैं जहाँ पर बिजली का बिल न भरने से या तो स्ट्रीट लाइट कटे हैं या पानी का कनेक्शन कटा है, उनकी जो पुरानी जितनी उनके पैसा बकाया है वो सारा का सारा बकाया सरकार की ओर से भरे और प्रॉस्पेक्टिवली उनको मदद करके उनका बिल ठीक से भरा जाए। इस दृष्टि से योजना तैयार करने को भी आज हमने आदेशित किया है। और इसके साथ साथ हम लोगों ने कई अलग अलग चीज़ों पर, जो हमारी इलेक्ट्रिसिटी विभाग है उससे कई अलग अलग चीज़ों के ऊपर हम लोगों ने उसका मुआयना किया। फडणवीस जी, जिस तरह महाराष्ट्र में कई जिलों में देख रहे हैं बारिश हो रही है, कई किसानों के खेत नुकसान, सरकार किस तरह से उनको मुआवजा किस तरह? देखिए, मुख्यमंत्री जी ने तुरंत ये घोषणा की कि जहाँ पर इस प्रकार से बारिश ज़्यादा हुई है वहाँ पर सर्वे तुरंत किया जाए, सर्वे का रिपोर्ट तुरंत दिया जाए, उनको जो भी आकस्मिक मदद देनी पड़ती है वो दी जाए। साथ साथ अगर कई दुर्दैव से मृत्यु हुई है तो उन लोगों को जो मुआवजा देना पड़ता है वो मुआवजा तुरंत दिया जाए। सर, एक लास्ट सवाल, जिस तरह से उद्धव ठाकरे ने कल समर्थन दिया, NDA के जो प्रेसिडेंट कैंडिडेट को समर्थन दिया है, किस तरह से? मुझे इस बात की खुशी है। देखिए, NDA की जो हमारी उम्मीदवार है श्रीमती मुर्मू जी, द्रौपदी मुर्मू जी, इनको देश भर से समर्थन मिल रहा है और नॉन NDA पार्टीज़ भी उनको समर्थन दे रही है। मूलतः हमारे राष्ट्रपति जो होते हैं वो किसी पार्टी के नहीं होते, भले ही उनको NDA ने स्पॉन्सर किया हो, लेकिन वो पूरे देश के होते हैं। और मेरा विश्वास है कि इतने अच्छे उम्मीदवार आज हमको मिले। अव्वल तो ये होना चाहिए था कि उनका चुनाव निर्विरोध होना चाहिए था, लेकिन अब चूँकि सामने उम्मीदवार है, मैं अपेक्षा व्यक्त करता हूँ कि सारे के सारे लोग अपने विवेक का इस्तेमाल करते हुए द्रौपदी मुर्मू जी को ही मतदान करेंगे और वो निश्चित रूप से एक लैंडस्लाइड विक्ट्री उनको मिलेगी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।